तर आज मी ना दुपारच्या जेवणासाठी ना छानपैकी असं मोड आलेल्या मटकीची उसळ बनवलेली आहे। पाहू शकता थोडासा रस्सा ठेवलेला आहे, म्हणजे अगदी सुक्की नाही बनवली। भाकरवर चुरून वगैरे मस्त लागते, भातासोबत याला खाऊ शकता। आणि विशेष म्हणजे मटकीची उसळ, मोड आलेल्या मटकीची उसळ खूप पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। तिकडे बघू शकता काहीही भाजीला सुचलं नाही तर तुम्ही अशी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने मटकीची उसळ नक्की ट्राय करा। ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, राईससोबत खूप भारी लागते। चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य बनवायची एक छोटीशी रेसिपी। तिकडे मी कढई तापत ठेवलेली आहे, याच्यामध्ये कांदा टमाटर आपण परतून घेणार आहोत। कडधान्य हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत, त्यातले त्यात मटकीची उसळ आणि चण्याची उसळ ही खूपच पौष्टिक आहे शरीरासाठी। चण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, त्यामुळे चण्याची उसळसुद्धा खूप चांगली आहे आणि मटकीची उसळसुद्धा खूप भारी आहे। आता एक चमचा मी इकडे जिरा टाकते, पाहू शकता हे बघा जिरा टाकले। ह्या उसळीमध्ये ना कुठलाही कूट वगैरे टाकायची गरज नाही आहे, कारण आपण ही सिंपल पद्धतीने करणार आहोत। तर आता इकडे मी कांदे आणि जिरे थोडेसे परतून घेते। सकाळच्या टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी ना झटकीपट तुम्ही ही भाजी उसळीची मटकीची करू शकता। आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टमाटर टाकते। हे बघा जिऱ्यासोबत कांदा टमाटर असं परतून घ्यायचं। हवं तर तुम्ही इकडे अद्रक लसूणचा थोडासा कूट टाकू शकता किंवा शेंगदाण्याचा कूट टाकू शकता, आणि काही नाही टाकलं तरीही साधी सोपी भाजी ही खूप छान लागते। तुम्ही पाहू शकता मी या भाजीमध्ये कुठलंच साहित्य असं विशेष वापरलेलं नाही। आता हे चांगलं परतून झाले की आपण थोडेसे मसाले टाकायचे। 2-2.5 चमचे मी इकडे लाल तिखट टाकते, कारण मला आवडतं झणझणीत खायला। कमी तिखट तुम्ही करू शकता आवडीनुसार। तर इकडे मी 2 चमचेच्या अंदाजाने लाल तिखट वापरले, 1 चमचा इकडे मी हळद वापरली, 1 चमचा आपण इकडे धना पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, हे सगळं आपले डेली रुटीनचे मसाले टाकायचे आवडीनुसार। हे बघा, आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकायचं। मटकी वगैरे टाकल्यावर मीठ टाकू नका। इकडेच मसाल्यासोबत हळद मीठ असं परतून घेतलं की छानपैकी चव उतरते मग भाजीला। आता हे बघा चांगलं याला परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवर। आणि अगदी झटकीपट होणारी भाजी आहे ही मटकीची। मटकीची उसळ मी इकडे कच्ची घेतलेली आहे, भिजवलेली मोड आलेली। तुम्ही ही मटकीची उसळ जी आहे ना ती थोडीशी हळद मिठाच्या पाण्यामध्ये ना शिजून घेऊ शकता। मी डायरेक्ट कच्ची टाकलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मोड आलेली मटकी आता मी इकडे टाकून घेतली। मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे। सगळे मसाल्याची कोटिंग आपल्या मटकीला लागले पाहिजे, व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं हलक्या हाताने। मिसळ पाव वगैरे सुद्धा आपण ह्या मटकीच्या उसळीत करतो, ह्याला थोडंसं असं याची तरी जर केली ना तर ही मिसळसुद्धा तयार होऊ शकते। आता याच्यावर झाकण ठेवायचं, लगेच पाणी टाकायचं नाही। हे थोडंसं याला मसाल्यामध्ये स्टीम होऊन द्यायचं मटकीला, म्हणजे सगळा मसाल्याचा फ्लेवर ह्या मटकीला पॅक होतो आणि मग त्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता मला ह्या उसळीमध्ये ना थोडासा रस्सा हवा आहे, त्यामुळे मी इकडे 1 भरून तांब्या असं पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला जर ही सुक्कीच हवी असेल तर थेंबभर पाणी टाकून ही भाजी वाफेवर तयार होते, पण मला करायची आहे थोडीशी रस्स्याची। वरून कोथिंबीर टाकायची। याच्यामध्ये तुम्ही 1 बटाटा चिरून टाकू शकता। आता ही बघा कोथिंबीर टाकल्याने तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची अगदी स्लो गॅसवर। तर कोथिंबीर मिक्स करून झालेले आहे, याच्यावर झाकण ठेवते आणि 1-2 उकळी येऊन द्यायची। 1-2 मिनिटांमध्ये उकळी यायला तयार होते। हे बघा छानपैकी खळखळून अशी उकळी यायला तयार झालेली आहे। ही आपली उसळ झालेली आहे परफेक्ट तयार, कारण मला अगदी सुक्की नाही करायची, थोडासा असा रसा हा ठेवायचा। तर पाहू शकता किती मस्त अशी ही उसळ आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी। तर मस्तपैकी गरमागरम अशी ही मोड आलेल्या मटकीची उसळ झाली आहे तयार। आणि वरून उरलेली कोथिंबीर टाकून घेते, मिक्स करून घ्यायचं आणि पाहू शकता आपली ही झणझणीत
चवदार, टेस्टी, हेल्दी अशी ही मटकीची उसळ खूप सिंपल पद्धतीने, साध्या पद्धतीने मी ही भाजी केलेली आहे. प्रत्येक उसळ तुम्ही अशा पद्धतीने करू शकता, अजिबात कुठलाही कुटाणा न करता मस्त लागते. आणि हे पाहू शकता आता आपली ही मटकीची उसळ किती छान झाली बघा. गावाकडे ना काही सुचलं नाही ना, झटकीपट मटकीची उसळ अशी करतात आणि पोट भरून जेवण करतात. आणि त्यावेळेस ना मग ती मटकीची उसळ खाल्ली नाही की असं वाटतं पोट भरून जेवण केलं. तर असं आपण सुद्धा करू शकतो, झटकीपट अशा सिंपल भाज्या करू शकतो. हे बघा मटकीची उसळ, याच्यामध्ये एक वेगळी चव आहे मटकीच्या उसळीमध्ये, त्यामुळे याला काही वाटत नाही केलं तरी ही भाजी चवदारच बनते. रस्सा ठेवलेला आहे थोडासा, म्हणजे कसं राईस वगैरेवरच खाऊ शकतो. आता गरमागरम याला प्लेटमध्ये सर्व करते. चपात्या करणार आहे, चपात्यासोबत खाणार आहे. तर ही गरमागरम मोड आलेल्या मटकीची उसळ झाली आहे तयार खाण्यासाठी. पौष्टिक आहे, हेल्दी आहे, नक्की ट्राय करा. कुटाणा करायचं नाही, काही नाही, सिंपल पद्धतीने फक्त कांदा टमाटर वापरून, आपले मसाले वापरून ही भाजी तयार होते. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी सुक्की म्हणून करून नेऊ शकता. रात्रीच्या जेवणाला जर उशीर झालं तर ही भाजी तुम्ही थोडीशी रस्सा वाढून करू शकता. भातासोबत, भाकरीसोबत मस्त बेत होऊन जाईल. सोबत कांदा, लिंबू, पापड, लोणचं घेऊन अप्रतिम जेवण होतं. पाहू शकता मस्त झाले का नाही. छानपैकी चमचमीत अशी गावरान पद्धतीने केलेली मटकीची उसळ. हवं तर तुम्ही याच्यामध्ये लसूण शेंगदाण्याचा कूट 1-1.5 चमचा टाकू शकता, अजूनही जास्त याची चव वाढते. तर चला आता मला तर आवडत नाही, मी आता खाऊन घेणार आहे पोळ्यासोबत. तुम्ही पण या सगळे खायला आणि अशी नक्की एकदा ट्राय करून बघा. अशा वेळेस ज्यावेळेस घाई असेल किंवा भाजीला काही सुचत नसेल तर कशी वाटली आपली ही सिंपल पद्धतीची मोड आलेल्या मटकीची उसळ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.